नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। पोलीस अधीक्षक सत्यजित शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक विशेष पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमाचा शोध घेण्याचे नियोजन केले होते। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कुंडलफाटा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे एक संशयित इसम अग्निशस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुंडलफाटा येथील किर्लोस्करवाडीवर रोडवर सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतलं आहे। पोलिसांनी त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने आपलं नाव कुमार जनार्दन खेडी, वय वर्ष 31, राहणार ताकरळी, तालुका वाळवा असं सांगितलं आणि त्याच्याकडे बेकायदेशीररित्या बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळून आले। पोलीस तपासात उघड झाले की सदर आरोपीने बाळगलेले अग्निशस्त्र विवादास कारणीभूत ठरू शकणार असल्याने त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस ठाणे कुंडल करत असून आरोपीच्या आणखीन गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे।